तुमच्या मुलांनासुद्धा नूडल्स खूप आवडतात का? परंतु बाहेरचे नूडल्स तुम्ही त्यांना खाऊ देत नाही. मग तुम्ही त्यांना अशा पद्धतीचे गव्हाच्या पिठाचे मस्त असे नूडल्स घरच्या घरी तयार करून द्या. करायला खूप सोपे आहेत आणि चवीला एवढे भन्नाट लागतात, की विश्वासच होणार नाही की हे हक्का नूडल्स आपण घरी बनवले आहेत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर पौष्टिक हक्का नूडल्स करण्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. रेग्युलर चपातीसाठी जे पीठ घेतो तेच पीठ घेतलं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडं-थोडं पाणी टाकून याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. पीठ खूप जास्त पातळ किंवा मऊ मळायचं नाही. मस्त घट्ट असं पीठ मळायचं. तर बघा, थोडं-थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने छान घट्ट असं पीठ मळून घेतलं. आता पिठावरती थोडंसं तेल टाकायचं आणि हे तेल पिठाच्या सगळ्या गोळ्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिटासाठी हे पीठ मुरू देऊया. तर बघा, पीठ भिजून 10 मिनिटे झाली आहेत. पीठ छान असं मुरलं आहे. तर आता पिठाचा हातावरतीच अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आणि याचे छोटे-छोटे असे गोळे करून घ्यायचे. जसं आपण चपातीला गोळा करतो ना, तेवढा गोळा याचा आपण करून घेऊया. तर बघा, एकसारखे असे 5 गोळे याचे मी करून घेतले. आता गव्हाच्या पिठाचा गोळा कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये घोळवायचा आणि याची चपाती लाटायची. चपाती खूप जास्त जाडसुद्धा करायची नाही. सगळीकडे एकसारखी अशी ही चपाती आपण लाटून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने इथे ही चपाती मी लाटून घेतली. चपाती लाटताना खूप जास्त जाड लाटायची नाही. रेग्युलर जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायची आणि अशाच पद्धतीने सगळ्या चपात्या आपण इथे लाटून घेणार आहोत. तर बघा, सगळ्या 5ही चपात्या इथे मी लाटून घेतल्या आणि आता एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे. पाणी गरम झालं की यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे चपात्या एकमेकाला चिकटणार नाहीत. आणि आता लाटून घेतलेल्या चपात्या या गरम पाण्यामध्ये टाकायच्या आणि 5-1 मिनिटापर्यंत ह्या चपात्या छान अशा शिजवून घ्यायच्या. तर बघा, साधारण 5-6 मिनिटे ह्या चपात्या इथे मी शिजवून घेतल्या. पाण्यामध्ये तेल टाकल्यामुळे चपात्या एकमेकाला चिकटत नाहीत आणि चपात्या शिजल्या की त्याला छान अशी चमक येते. त्या शिजल्या की आपल्याला ओळखायलाच येतात. तर त्या हे चपात्या शिजल्यानंतर अशा पद्धतीने काढून घ्यायच्या व लगेच थंड पाण्यामध्ये टाकायच्या. म्हणजे याची शिजायची प्रोसेस थांबेल व शिवाय चपात्या एकमेकाला चिकटणार नाहीत. तर अशा पद्धतीने सर्व चपात्या इथे मी थंड पाण्यामध्ये काढून घेतल्या आहेत. आता चपात्या थोडा वेळ मी थंड पाण्यामध्येच ठेवल्या होत्या. त्यानंतर काढून आता आपण ह्या कट करणार आहोत. तर चपाती कट करायच्या आधी चपातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला याचे व्यवस्थित असे नूडल्स कट करता येतील. पिझ्झा कटरने किंवा सुरीने याचे अशा पद्धतीने नूडल्स कट करायचे. चपातीला तेल लावून घेतल्यामुळे नूडल्स कट करायला सोपी जातात व एकमेकाला चिकटत नाहीत. तर अशा पद्धतीने या सर्व चपात्यांचे नूडल्स इथे मी कट करून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता. एक वेळेस कट केली की हे नूडल्स एकमेकांना अजिबातही चिकटत नाही. तुम्ही इथे बघू शकता आणि अगदी मस्त असे हक्का नूडल्स इथे आपले तयार झाले आहेत. तर आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने इथे मी सगळे हक्का नूडल्स कट करून घेतले. आता एका कढईमध्ये 1 पळी तेल घालायचं आहे. नूडल्स करताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवर सर्व प्रोसेस करायची आहे. आता यामध्ये बारीक कापलेल्या 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 पातीचे कांदे घातले आहेत, लांबसर कापलेला गाजर घातला आहे, लांबसर कापलेली पत्ताकोबी व शिमला मिरची मी यामध्ये घालत आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. फक्त भाज्या भरपूर घालायच्या, म्हणजे नूडल्सला छान अशी चव येते. आता भाज्या परतण्यासाठी भाज्याला लागेल तेवढंच मीठ घालायचं आणि हाय फ्लेमवर ह्या भाज्या परतून घ्यायच्या. भाज्या अगदी पूर्ण शिजवायच्या नाहीत. फक्त 70 ते 80% ह्या भाज्या शिजल्या पाहिजेत एवढ्या ह्या भाज्या परतून घेतल्या. आता इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान लांब कापून घेतला आहे, तो टाकला आहे आणि 2 ते 3 हिरवी मिरची अशा पद्धतीने लांब कापून घालायची. आता टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं. टोमॅटोचा एकदम गिचका होईल एवढं परतायचं नाही. फक्त टोमॅटो थोडासा मऊ झाला पाहिजे. आता टोमॅटो परतून झाला की यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 2 टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर, 2 टेबलस्पून सोया सॉस व पाव चमचा मिरीपूड. आता तुम्हाला जर नूडल्स कमी तिखट हवे असतील तर तुम्ही लाल तिखट किंवा मिरीपूड दोन्हीपैकी एकच घाला किंवा दोन्ही वस्तू कमी प्रमाणात घाला. आता सॉस घातल्यानंतर फक्त मिक्स करून घ्यायचं, जास्त वेळ परतायचं नाही. आता दोन्ही सॉस टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता इथे मी 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस घेतला आहे. टोमॅटो सॉससुद्धा टाकल्यानंतर फक्त मिक्स करून घ्यायचं, जास्त वेळ परतायचं नाही.
जेणेकरून आपले सॉस जे आहेत ते करपले नाही पाहिजे. आता सगळे सॉस व्यवस्थित मिक्स करून घेतले की आता जे तयार नूडल्स आहेत ते यामध्ये टाकायचे. यामध्ये मीठ टाकायचं नाही, कारण आपण कणिक भिजवताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे, भाज्या परतताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, शिवाय सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असते. त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन जर तुम्हाला मीठ लागत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी काही हरकत नाही. नाहीतर मग तुमचे नूडल्स खूप जास्त खारट होतील. तर बघा आता हे नूडल्स या भाज्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. तर बघा नूडल्स भाज्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतले. तुम्ही बघू शकता सॉसने किती मस्त लटपटीत असे आपले नूडल्स झालेले आहेत. आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कापलेली कांद्याची पात घालायची व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. तर इथे तयार आहेत आपले जसे चायनीज फूड सेंटरवर हक्का नूडल्स मिळतात ना, अगदी त्याच पद्धतीचे हक्का नूडल्स करताना सुद्धा अगदी तसाच सुगंध येतो. आणि हे नूडल्स मुलांनी एक वेळ खाल्ले की ते तुम्हाला रोज याच पद्धतीचे हक्का नूडल्स बनवण्यासाठी हट्ट करतील. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीचे हक्का नूडल्स घरी एक वेळ नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.